हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आपली वेट लॉस सिरीज चालू आहे। त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला ब्रेकफास्टसाठी अगदी पटकन आणि अगदी छान चवीला लागणारा असा एक पदार्थ, म्हणजे जो पदार्थ नाही आहे, जी स्मूदी आहे ती आहे ओट्सची स्मूदी। ती कशी करायची ते दाखवणार आहे। म्हणजे काय, रोजचं पोहे, उपमा, सांजा, साबुदाण्याची खिचडी, इडली, मेदूवडा हे पदार्थ खूप हेवी पडतात, एकदम हाय कॅलरीज असतात, करायलाही वेळ खूप लागतो आणि कष्टाचं काम आहे। अगदी पटकन होणारी, तब्येतीला उत्तम आणि पोटभरीची फिलिंग ही तुम्ही प्यालात ना की तुम्हाला 4 तास बिलकुल भूक लागणार नाही। चला, ओट्स स्मूदी कशी करायची ते आता आपण पाहूया। ओट्सची स्मूदी किंवा प्रोटीन शेक बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे। सर्वात प्रथम अर्थातच ओट्स, याला रोलिंग ओट्स म्हणतात, वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे मिळतात। हे मी 2 ग्लास म्हणजे 2 जणांसाठी बनवण्यासाठी 6 टेबलस्पून ओट्स घेतले आहेत। आपल्याला एका ग्लासला 5 बदाम लागतील, म्हणून मी 10 बदाम घेतलेत। मला थोडंसं गोडसर आवडतं, पण आपल्याला साखर घ्यायची नाही कारण आपण वेट लॉससाठी घेतो आहे, म्हणून मी एका ग्लाससाठी 2 असे 4 शुगर फ्रीच्या टॅबलेट्स घेतल्या आहेत आणि 3 टेबलस्पून हे प्रोटीन घेतलं आहे। हे वे प्रोटीन आहे, तुम्ही हे वे प्रोटीन घ्या। आणखीन त्याच्यानंतर 5वा इन्ग्रेडियंट म्हणजे किसमिस म्हणजे बेदाणे। तुम्ही एका ग्लासला साधारण 8 ते 10 म्हणजे 2 ग्लाससाठी मी हे 18 किसमिस घेतलेत, किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही ॲपल वापरू शकता घरात असेल तर, किंवा बनानाही वापरू शकता। हे मी आता तुम्हाला दाखवायला घेतलेत, पण माझ्याकडे आत्ता घरात ॲपल आहे म्हणून मी हे वापरणार नाही आहे। आता ह्याच्यापैकी आपल्याला बदाम रात्रभर भिजत ठेवायचे आहेत आणि मग सकाळी प्रोटीन शेक बनवायचा आहे। हे पहा, आपले बदाम रात्रभर छान भिजलेले आहेत। आता आपण स्मूदी बनवायला घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲपल सोलून घेऊया। एवढं पूर्ण ॲपल आपल्याला लागणार नाही आहे, साधारण अर्धच ॲपल आपण वापरणार आहोत। उरलेलं अर्ध खाऊन टाका किंवा घरातल्या कोणाला खायला द्या। आपल्याला मिक्सरमध्येच फिरवायचं आहे, त्याच्यामुळे फार बारीक करायची गरज नाही। आता आपण मिक्सरमध्ये सर्वात पहिले ॲपल घालूया, त्याच्यानंतर हे भिजवलेले बदाम घालूया, ओट्स, प्रोटीन, आणि शुगर फ्री। आता मी हे सगळं मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते। हे पहा, मी हे एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे, पण अजून हे थोडंसं भरड आहे, नीट त्याची पेस्ट झालेली नाही आहे। आपल्याला याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे। 1 कप पाणी मी याच्यात घालते आणि परत फिरवून घेते।
हे पहा, 1 कप पाणी घालून फिरवल्यानंतर ह्याची छान जाडसर स्मूदी झाली आहे. पण आपल्याला ही अजून थोडी पातळ करायची आहे. याच्यात मी अजून अर्धा कप पाणी घालते. मिक्सरचं झाकण मी थोडंसं त्याच्यात साफ करून घेते. ही बघा, आपली स्मूदी आता तयार आहे. आपण ही आता ग्लासमध्ये ओतून प्यायला घेऊया. आपल्या सकाळच्या ब्रेकफास्टसाठी एकदम हेल्दी ओट्सची स्मूदी प्यायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.